सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण घरच्या घरी बटर रोटी बनवणार आहोत. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्याचसोबत 1 वाटी मी इथे मैदा वापरणार आहे. तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ किंवा पूर्णपणे मैदा सुद्धा वापरू शकता. हे पीठ आता आपण दोन्ही पीठं एकत्र करून घेऊया. यामध्ये आता घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ, पिठी साखर घालायची आहे. साखर सुद्धा घालू शकता, पण पिठी साखर पटकन मिक्स होते म्हणून मी इथे पिठी साखर घेतली आहे 1 चमचाभर. आणि खायचा सोडा मी इथे वापरत आहे. 3 वाटी पिठासाठी मी इथे 1 सपाट चमचा, आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 1 सपाट चमचा खायचा सोडा घेतलेला आहे. आता हे सगळं कोरडं जिन्नस एकदा मिक्स करून घेऊयात आणि मग आपण हे पीठ मळायला सुरुवात करूया. तर मिक्स करून झाल्यानंतर मी आता इथे पाण्यानेच हे पीठ मळणार आहे. त्याच्या आधी 2 चमचे तेल घालून घेऊयात आणि हे तेल सगळ्या पिठाला छान लावून घेऊयात. 1-2 मिनिटभर आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचंय. पिठाबरोबर तेलाला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आता आपण ह्याला मळायला सुरुवात करूया. तर इथे मी नॉर्मल टेम्परेचरचंच आपलं हे पाणी घेतलेलं आहे. गरम किंवा कोमट असं कोणतं पाणी घेतलेलं नाहीये. तुम्हाला जर दही वापरायचं असेल तर थोडं 1 पाव वाटी किंवा अर्धी वाटी दही घेऊन बाकीचं पीठ तुम्ही पाण्यात मळू शकता. पण जर दही नसेल तर रोटी बनणार नाही असं काही नाहीये. नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा व्यवस्थित रोटी बनली जाते. पाण्याचा वापर सुद्धा आपल्याला लागेल तसा करायचा आहे. एकाच वेळेला जास्त पाणी ओतायचं नाहीये, कारण हे पीठ आपल्याला खूप जास्त सैल किंवा खूप जास्त घट्ट असं मळायचं नाहीये. जसं आपण चपातीसाठी मळतो तसंच बघा मी इथे हे मळून घेतलेलं आहे. खूप जास्त सैल किंवा घट्ट असं मळायचं नाहीये. आता शेवटला याला थोडंसं जे तेल मी घेतलं होतं सुरुवातीला 2 मोठे चमचे, त्यातलंच थोडंसं तेल मी शेवटला असं मळून घेण्यासाठी ठेवलं होतं. तर 1 अर्धा चमचा किंवा चमचाभर तेल घेऊन तुम्ही शेवटला 1-2 मिनिटं हे पीठ छान मळून घेऊ शकता. 1 मिनिट ते 2 मिनिटं हे पीठ छान असं मळून झाल्यावर आता असं आपल्याला हे फोल्ड करून याला झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी 20 ते 25 मिनिटं तरी हे तुम्ही छान असं झाकून ठेवा. अगदीच जर वेळ नसेल तर निदान 15 मिनिटं तरी द्या, म्हणजे जो आपण सोडा घातलाय तो ऍक्टिव्हेट व्हायला तेवढा वेळ तरी लागेल. तर हे पीठ मी इथे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे. अर्ध्या तासानंतर आता आपण याच्या रोटी बनवायला घेणार आहोत. तर बघा पहिल्यापेक्षा थोडंसं पीठ असं छान नरम झालंय अजून आणि थोडं फुललं सुद्धा आहे. आता पुन्हा एकदा याला आपल्याला छान मळून घ्यायचंय रोटी बनवायच्या आधी. 1 मिनिटभर याला मी मळून घेणार आहे. आणि मग आता रोटी बनवण्यासाठी तुम्हाला ज्या आकाराची रोटी जेवढी बनवायची आहे त्या हिशोबाने गोळा घ्यायचा आहे पिठाचा. हातावरतीच आपण याला छान गोल करून घेऊया. त्याच्या सगळ्या तडा अशा दिसल्या नाही पाहिजेत. छान प्लेन गोल करून घेऊया आणि मैदा किंवा गव्हाचं पीठ लावून तुम्हाला ज्या शेपमध्ये रोटी बनवायची असेल तशी आपण लाटायची आहे. सपोज जर तुम्हाला ओव्हल शेपमध्ये बनवायची आहे तर तुम्ही थोडा ओव्हल शेप देऊ शकता रोटीला, किंवा नॉर्मल गोल शेपमध्ये सुद्धा ही रोटी बनवू शकता. खूप जास्त पातळ लाटायची नाहीये किंवा अगदीच खूप जास्त जाड देखील ठेवायची नाहीये. आता यामध्ये थोडा मैदा असल्यामुळे लाटल्यावरती ती पुन्हा थोडी आकसली जाते. त्यामुळे कडेने मी थोडीशी ती लाटून घेत आहे. तर बघा इथे ही रोटी माझी लाटून झालेली आहे. हाताने थोडंसं असं खेचलं की त्याला छान असा शेप येतो, जर तुम्हाला ओव्हल शेप हवा असेल तर. आता याच्यावरती मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि थोडेसे काळे तीळ सुद्धा घालायचे आहेत. जेव्हा आपण बाहेर हॉटेलमध्ये रोटी ऑर्डर करतो किंवा नान ऑर्डर करतो त्याच्यावरती काळे तीळ आणि कोथिंबीर असते. हे व्यवस्थित चिटकून राहण्यासाठी 1-2 वेळा फक्त असं लाटणं फिरवून घ्यायचंय, म्हणजे भाजताना ते व्यवस्थित रोटीला चिटकून राहते. तर ही रोटीची तुम्ही थिकनेस बघू शकताय. ही खूप जास्त जाड किंवा अगदीच पातळ केलेला नाहीये. आता आपल्याला तवावर टाकायच्या आधी मागच्या बाजूने याला पाणी लावून घ्यायचंय, म्हणजे ही रोटी तव्याला छान चिकटली जाते. तर तवा इथे गरम झालेला आहे आणि या रोटीच्या मागच्या बाजूला मी आता पाणी लावून घेणार आहे. सगळीकडे व्यवस्थित पाणी लावायचं आहे, म्हणजे तव्याला रोटी छान चिकटली जाते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा हा आपल्याला लोखंडीच वापरायचा आहे. लोखंडी तव्यावरच ही रोटी किंवा नान तुम्ही बनवू शकता. तुम्ही बघू शकता ह्याला लगेचच बबल्स आलेले आहेत. सुरुवातीला हाय हीटवर तवा ठेवला होता,
त्याच्यानंतर आता थोडंसं मीडियम गॅस ठेवून आता उलट्या साईडून आपल्याला तवा उलटा करून ही रोटी छान शेकायची आहे. सगळ्या बाजूने तवा गोल फिरवून ही रोटी शेकायची आहे. जर नॉनस्टिक पॅन तुम्ही वापरलात तर या स्टेपला रोटी लगेच खाली पडेल. त्यामुळे लोखंडी तव्यावरच ही रोटी आपल्याला करायची आहे. आता चिमट्याच्या साहाय्याने अलगद ही आपल्याला काढून घ्यायची आहे. मागच्या बाजूने जर तुम्हाला वाटत असेल थोडी कच्ची आहे तर पुन्हा एकदा गॅसवर तुम्ही अशी शेकून घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे ही छान आपली रोटी इथे तयार झालेली आहे. आता हिला पुन्हा मी एकदा तव्यावर ठेवते आणि मग वरून आपण ह्याला बटर लावून घेणार आहोत. हॉटेलमधल्या रोटीला बटर रोटी मागवली की अगदीच ती बटरमध्ये बुचकाळूनच आणतात. त्याला खूप जास्त बटर लागलेलं असतं. बटरमध्येच बुडवलेली असते ती. आपण घरी बनवतोय तर आपल्याला हवं तेवढं बटर आपण याला लावून घेऊ शकतो. तर बघा इथे छान आपली अशी गव्हाची आणि मैद्याची बटर रोटी तयार झालेली आहे. तर हॉटेलमध्ये मुलांना घेऊन जाण्यापेक्षा घरी कधीतरी तुम्ही हा मेन्यू नक्कीच बनवू शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आता इथे मी कच्चा कांदा घेतलाय, त्यावरती मिरची पूड आणि मीठ भुरभुरलंय, सोबतच लिंबाची फोड आणि पनीरची भाजी मी इथे बनवलेली आहे. पनीर बटर मसाला बनवलाय आणि याची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे. ती नक्की चेक करा. अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनते. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.